नमस्कार मित्रांनो, मल्हार ट्रेकर्स तर्फे आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आज आपण आणखी एका ऐतिहासिक ठिकाणची ओळख करून घेणार आहोत. आजचे हे ठिकाण एक आंबोली गावात स्थित असलेले हिरण्यकेश मंदिर आहे. सावंतवाडी पासून 35 किलोमीटरवर आंबोली हे गाव आहे. तसेच आंबोली बस स्थानकापासून हिरण्यकेश मंदिर 5 किलोमीटर अंतरावर आहे. मुख्य रस्त्यापासून आत जाताना वाटेत छोटी 2 गावे लागतात. नंतर नुसताच पसरलेला डांबरी रस्ता, उंच सखल आणि वळणावळणाचा रस्ता संपला की पुढे दिसते पसरलेले जंगल आणि मळलेला पायवाटा. तिथे गाडी थांबवून उजव्या हाताला छोट्या ओहोळावरून चालत पुढे गेले असता लोखंडी साकव पार केला की एकदम पेविंग ब्लॉकने सजवलेला रस्ता लागतो. पार्किंग पासून मंदिरात जाण्यासाठी 10 मिनिटे चालत जावे लागते. हे मंदिर देवी पार्वतीला समर्पित आहे. आंबोलीतील अनेक महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांपैकी हिरण्यकेश हे एक मुख्य पर्यटन ठिकाण आहे. आंबोली घाटाच्या अगोदर मुख्य रस्त्यापासून साधारण 3 किलोमीटर अंतर आतमध्ये जावे लागते. हे मंदिर एका गुहेतच आहे. येथूनच हिरण्यकेश नदीचा उगम झालेला दिसतो. कोणत्याही ऋतूत 1-2 दिवस निसर्ग सान्निध्यात घालवण्यासाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. हिरण्यकेश देवीमुळे इथे हिरण्यकेश नदीचा उगम झाला आहे असे इथे आल्यावर कळते. 7 गुहांमधून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते अशी आख्यायिका सांगितली जाते. गुहा साधारणतः 250 ते 300 मीटर लांब आहे. मंदिरात समोर महादेवाची पिंडी, गणेश मूर्ती आणि महालक्ष्मी दिसते. महादेव पिंडीच्या दोन्ही बाजूने पुढे आल्यावर गायमुख दिसते. मंदिरात अतिप्राचीन गुहेतून पाण्याचा स्रोत हा नेहमी वाहत असतो. मंदिरासमोरील मुख्य कुंड पाण्यानं सदोदित भरलेलं असतं. शेजारीच अस्थि विसर्जनाची जागा आहे. पुढे ही नदी आंबोलीतून आजरा तालुक्यात प्रवेश करते. पुढे रामतीर्थाजवळून गाव ओलांडून गडहिंग्लज शहर ओलांडून कर्नाटक राज्याकडे मार्गस्थ होते. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले आंबोली येथील हिरण्यकेश तीर्थक्षेत्र जणू महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तिन्ही राज्यांतील लाखो भाविकांचे धार्मिक अधिष्ठानच आहे. येथेच हिरण्यकेश देवीच्या कृपाशीर्वादाने हिरण्यकेश नदीचा उगम झाला. आंबोलीचे एक कोंदण म्हणून हिरण्यकेशीकडे पाहिले जाते. येथील अतिप्राचीन गुहेतून हा स्रोत झुळझुळतो. ही नदी संपूर्ण आंबोलीला सुजलाम सुफलाम करत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे मार्गस्थ होते. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण इथेच थांबून परत नक्की भेटू नव्या ठिकाणी आणि नव्या माहिती सहित.